ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नागराज झोपेत असताना जे बडबडत होता ते सगळं काही किचनमध्ये काम करताना सुमनला आठवू लागतं आणि म्हणूनच सुमन त्या तंद्रीमध्ये निघून जाते. तिला आता या सगळ्याचा खूप जास्त त्रास होत असतो. किचनमध्ये अचानक प्रतिमा आली म्हणूनच सुमन आपला पदर घेऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे ही गोष्ट लपवू पाहत असते. आणि त्याच वेळेला आता सुमन जी आहे ती स्वतःचं मंगळसूत्र लपवायचा कितीही जरी प्रयत्न केला तरीसुद्धा ते लपवू पाहू शकत नसते, कारण तिचा पदर खाली सरकतो आणि प्रतिमाला तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे हे दिसतं. प्रतिमा तिला विचारते की काय ग, गळ्यातलं मंगळसूत्र कुठे आहे. त्याच वेळेला प्रतिमाला ती सांगू लागते की माझं मंगळसूत्र ना रस्त्यात पडलं. हे म्हटल्याबरोबर आता मात्र चकित होतच इकडे सुमनला प्रतिमा म्हणत असते की खरं खरं सांग, नेमकं काय झालं होतं. त्यावर सुमन तेच सांगू लागते. पण तेवढ्यातच ना तिकडे आता सायली देखील आलेली असते आणि सायली जेव्हा तिथे येते तेव्हा सायली म्हणते की काय, तुमचं मंगळसूत्र पडलं, काय झालं नेमकं सांगा ना, असं बोलून तिला आता प्रश्न विचारू लागते. त्याच वेळेला आता टेन्शनमध्ये असलेली सुमन सगळं खरं सांगायचं ठरवते, कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिला सगळं काही खरं सांगावंच लागणार होतं. तर इकडे मात्र आता अस्मिता आणि त्याचसोबत कल्पना या दोघीही जणी शॉपिंगला गेलेल्या होत्या. यांनी खूप जास्त शॉपिंग केलेली होती, पण ती सगळी शॉपिंग ना फक्त बाळासाठी होती. म्हणूनच कल्पना आता अस्मिताकडे बघतच बोलते की काय गं अस्मिता, तुझ्यामध्ये झालेला हा बदल ना मी पहिल्यांदाच पाहिला. मम्मा काय झालं गं, असं अस्मिता विचारते. त्यावर तू आज बाळासाठी जे कपडे घेतलेस ना ते बघूनच मला आनंद झाला बघ. म्हणजे या आधीसुद्धा मी तुला बघितलं होतं, पण तू स्वतःची शॉपिंग करत होतीस. आज चक्क तू स्वतःला काहीच घेतलं नाही आहेस, सगळं बाळाला घेतलंयस. ते म्हणूनच मला वेगळं वाटलं. अगं मम्मा, ही सगळी शॉपिंग करायला ना खरं तर ना माझ्यासोबत ना सचिन हवा होता, पण आज पण सचिनला मीटिंग होती म्हणून सचिन घराबाहेर पडला. पण खरंच ना मी कधी कधी ना अशा सगळ्या गोष्टींमध्ये ना सचिनला खूप जास्त मिस करते. त्यानंतर मात्र आता अस्मिता बोलत असते की सचिनला सध्या खूप जास्त कामं असतात, त्यामुळे तो मला कमी वेळ देतो. मग आता पुढे जाऊन कसं होणार आहे ना, खरंच काहीच कळत नाही आहे. असं देखील आता ती बोलत असताना अगं तुम्ही बायांची काही नावं ठरवली आहेत का. हो ना, बायांची नावं ठरवली आहेत, पण त्यामध्ये ना मी सांगितले मुलांची नावं मी ठरवणार, मुलींची नावं तू. मग मुलींची नावं त्यांनी काय अजून ठरवली नाही आहेत, पण मुलांची नावं मी ठरवलीत, असं काहीसं तिचं बोलणं होतं. त्यानंतर समोर एक बुटीक आहे, तिथे मला जे काही कपडे हवेत ते मी घेते, कारण इथेच आपल्याला कपडे भेटतील. हो हो, तसे तुला बाकीचे कपडे खूप जास्त टाईट होत आहेत, आपण ते कपडे घेऊया, असं तर ती म्हणत असते. मग आता हे सगळं बोलल्यानंतर इकडे मात्र आता थांबा जरा पाणी पी, खूप दमली आहेस तू, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता कल्पनाने पाण्याची बॉटल दिल्याबरोबर इकडे मात्र आता अस्मिता पाणी पित असते. त्याच रस्त्याला अगदी समोरच इकडे मात्र सचिन त्याचे गुण उधळत असतो, म्हणजेच त्या साक्षीला भेटत असतो. दुसरीकडे मात्र आता नागराज हा महिपतला म्हणत असतो की काय रे महिपत, तुझ्यावर काय वेळ आली. कधी काय ऐटीत फिरणारा हा महिपत आज एकच कपडे घालून सतत फिरतोय. म्हणजेच खरं तर ना मला ना लाज वाटते रे तुझी. म्हणजे काय सुरू आहे ना हे खरंच कळत नाही. म्हणजे काय बोलावं ह्या क्षणाला. तर का रे, म्हणजे तुझे हाल आहेत ना कुत्रंही खात नाही आहे. तुझी अवस्था किती वाईट झाली. एकच कपडे किती दिवस झाले तुझ्या अंगावर आहेत, असं देखील आता तो म्हणत असतो. असू दे रे असू दे, माझ्या अंगावर ना एकच कपडे ना असू दे. तुला वाटत असेल की इथे मी किती दिवस राहणार आहे, जेवढे दिवस ठेवायचं आहे ना तुला तेवढे दिवस ठेव, पण इथे मी काही जास्त दिवस राहणार नाही, हेही लक्षात ठेव. कारण मला ना एकदम डोक्यामध्ये फिक्स आहे की आता फक्त तू इथे एकटा आहेस माझ्यासोबत. आणि एवढे दिवस तर ती चिचुंद्री होती आणि तू होतास, तरीसुद्धा मी दोघांच्याही तावडीतून सुटलो होतो. पण आता तर फक्त तू आहेस. मग तूही विचार कर की मी कसा काय बाहेर पडू शकतो. तुझ्या एकट्याच्या तावडीतून तर मी असा सहज बाहेर पडेन.
असं देखील आता महिपत त्याला बोलतो. त्यावर नागराज थोडा बिथरतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं, सगळीजणं सुमनला विचारत असतात की खरं खरं सांग, तुझ्या बाबतीत नेमकं काय झालं आहे? म्हणजे तुझं मंगळसूत्र कुठे गायब झालं आहे? पडलं आहे का ते कोणी खेचलं आहे? त्यावर आता सुमन सांगू लागते की त्या दिवशी मी बाहेर पडले होते. त्याच दिवशी माझ्या गळ्यात मंगळसूत्र होतं, पण अचानक तिथे गुंड आले आणि त्या गुंडांनी माझं मंगळसूत्र खेचलं. मग आता आता तू या सगळ्या गोष्टी सांगतेस, आपण पोलीस कंप्लेंट करूया, असं देखील आता इकडे असणारा हा अर्जुन बोलत असतो. पण आता या सगळ्याला सुमन नकार देते. सुमन म्हणते की आपण पोलिसांना काय सांगणार, कोणत्या रोडवर गेलो होतो? अगं जे आहे ते आपण सांगूया की पोलिसांना. काय झालं आहे तुला, तू अशी का वागतेस, असं देखील आता तिला विचारलं जातं. त्याच वेळेला आता सुमनला सांगूही वाटत नसतं, कारण ती पाठलाग करायला नागराजचा गेलेली असते आणि रविराजांसमोर कसं बोलायचं. तरीसुद्धा ती रविराजांसमोर बोलते की मी ना ह्यांचा पाठलाग करत गेले होते, तेव्हाच त्या रोडला ते गुंड होते आणि त्या गुंडांनी मला मंगळसूत्र खेचलं माझं. त्याच वेळेला ते माझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्यासुद्धा मागत होते, पण मी त्यांना त्या बांगड्या दिल्या नाही, असं देखील आता सुमन म्हणू लागते. सुमनने आता या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र आता प्रतिमा पाहतच राहते. त्याच वेळेला आता सायली तिला म्हणते की तुम्ही असं एकट्याने कधीच बाहेर पडायचं नाही, असं मला वचन द्या. त्यावर सुमन आता सायलीला वचन देते. इकडे आता पाणी पिऊन झाल्यानंतर त्यांना रोडच्या ऑपोजिट साईडला जायचं असतं. तिथे एक बुटीक असतं, तिकडे जाऊन त्यांना शॉपिंग करायची असते. आणि त्याच वेळेला आता अस्मिताला खूप जास्त वाईट वाटत असतं, कारण तिला ना या सगळ्या गोष्टी ना खरं तर सचिनसोबत करायच्या होत्या, पण सचिनला तिच्यासाठी टाईम नव्हता. तेवढ्यातच तिची समोर नजर जाते. तिला सचिन दिसतो, जो की एका मुलीसोबत हातात हात घालून उभा असतो, त्या मुलीला मिठी मारत असतो. त्याच वेळेला ती आपल्या आईला म्हणजे कल्पनाला सुद्धा सांगते की बघ ना मम्मा, तो सचिनच दिसतोय ना तुला. तर आता कल्पनाची सुद्धा नजर जाते. कल्पना ही सचिनला पाहते. तेव्हा आता तिला मोठा धक्का बसतो. म्हणजे एवढे दिवस ज्या जावयाला ती आदर्श म्हणत होती, तो जावई तर बाहेर असे गुण उधळतोय, रस्त्यावर चक्क त्याची किसिंग चालू होती. हा सगळा सीन जेव्हा कल्पनाला दिसतो, त्याचसोबत अस्मिताला तर खूप मोठा धक्का बसतो. अस्मिता जी आहे ती मात्र आता बिथरलेली असते. अस्मिताला समजत नसतं की काय करावं. कल्पना तिला सावरत असते. कल्पना तिला कसं बसं गाडीत बसवते. त्यानंतर आता कल्पना ही गाडीत बसायला जाणार, तर आता कल्पना दिसते. कल्पना जेव्हा सचिनला दिसते तेव्हा कल्पना आधी सचिनकडे रागातच पाहत असते. त्यामुळे सचिनला डाऊट येतो की ह्या लोकांनी मला पाहिलं तर नाही ना. त्यामुळे आता अस्मी करून त्या गाडीच्या मागे तो धावत असतो. पण याचा आता काहीच उपयोग नसतो, कारण जे बघायचं होतं ते तर बघून घेतलेलं होतं. कितीही काही झालं ना, जरी आपण कोणत्याही गोष्टी लपवल्या तरी कधी ना कधी ते सगळ्या जगासमोर येतातच. अगदीच आता या सचिनचं तसं झालेलं होतं. इकडे मात्र आता अस्मिता हिला आता स्वतःचंही भान नसतं. खूप जास्त तिला त्रास होत असतो. कल्पना विचार करते की हे तर अस्मिताला इतका त्रास होतोय म्हटल्यावर काहीतरी विपरीत घडू शकतं, काही होऊ शकतं, हिची डिलिव्हरी सुद्धा होऊ शकते, असा विचारच कल्पना करू शकते. आणि म्हणूनच कल्पना लगेचच आता सायली अर्जुनला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते. अर्जुन आणि सायली इथे प्रतिमाकडे गेलेले असतात. तर तेवढ्यातच अर्जुनच्या फोनवर कल्पना कॉल करते आणि अस्मिताची तब्येत अचानक बिघडली आहे, प्लीज तुम्ही घरी याच सांगते. अर्जुन म्हणतो की काय झालं आहे अस्मिताईला? चालेल आम्ही येतो, लगेच येतो, चल, असं बोलूनच आता फोन ठेवला जातो. मग आता फोन ठेवल्याबरोबर इकडे मात्र आता काय झालं आहे, तर सायलीला अर्जुन सांगू लागतो की अस्मीला त्रास होतोय, आपल्याला जावं लागणार आहे, चल पटकन चल, आम्ही येऊ का, असं आता प्रतिमा विचारते. त्यावर सायली सांगते की जास्त काही सिरियस असेल तर प्रतिमा ते आम्ही सांगतो, पण आता आम्हाला निघायला हवं. आणि लगेचच ती लोकं बॅग वगैरे घेतात आणि तिकडनं जायला निघतात. प्रतिमालासुद्धा आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे आता नागराज हा महिपतला ओरडत असतो, पण महिपतने आता नागराजला सांगितलेलं असतं की जर मी तुमच्या दोघांच्या तावडीतून सुटू शकतो तर मी एकटाही इथून बाहेर पडूच शकतो ना, पण तू काय इथे मला काही 24 तास पहारा द्यायला नसतोस, असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी बोलल्याबरोबर इकडे मात्र आता
जो नागराज आहे ना तो तर चकित होतो आणि नागराज आता म्हणत असतो की तुला वाटत असेल की 24 तास जरी मी बाहेर नसलो ना, पण इथे 24 तास मी तुझ्यावर नजर ठेवायला माणसं ठेवली आहेत. त्यामुळे ना तू कुठेही जाऊ शकत नाही आणि जर बाहेर जायचा प्रयत्न जरी केलास ना तरी जागेवर तुला ठोकण्यात येईल. कारण तसं मी माणसांना सांगितलं आहे आणि तुला माहिती आहेत का ही माणसं कोणाची आहेत? ती खुद्द महिपत शेठची माणसं आहेत ती. आणि आता ती फक्त आणि फक्त माझ्या बाजूने काम करतात. सो तुला ना ती लोक तसंच हँडल करतील असं देखील आता सांगितलं जातं. मग आता जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता महिपतला हेही कळतं की महिपतचे फंटर लोकच बाहेर आहेत आणि नागराज आता हे सगळं काही स्वतःहूनच सांगून टाकतो. नागराज जेव्हा आता हे सगळं स्वतःहून सांगतो तेव्हा मात्र आता महिपतला मोठा धक्का बसतो. महिपत इकडे तिकडे पाहू लागतो आणि त्याच वेळेला आता महिपत जो आहे तो म्हणू लागतो की ठीक आहे, तुला जसं समजायचं आहे ना तसं समज, पण इथून ना लवकरच मी बाहेरही पडेन असं देखील आता त्याने सांगितलेलं असतं. तर आता नागराज जो आहे तो बिथरतो, कारण नागराजला काही झालं तरी तिथून या महिपतला बाहेर पडू द्यायचं नव्हतं आणि यासाठी तर त्याने एवढी मोठी फिल्डिंगची लावलेली होती. पण दुसरीकडे आता पाहिलं मिळतं महिपतसुद्धा तितकाच हुशार असतो. जरी त्याचे फंटर बाहेर त्याच्या पहारा देत बसलेले असले ना तरी त्या फंटरना कसं खिशात घालायचं ना हे सुद्धा महिपतला बरोबर माहिती आहे. दुसरीकडे आता अस्मिता आणि कल्पना या घरी येतात. आता मात्र कल्पना ही अस्मिताला सांगत असते की शांत हो, पण आता अस्मिता म्हणते की आई आताच आपण बाहेर गेलो होतो ना गं, सगळं काही चांगलं होतं, पण मी जे काही पाहिलं त्यामुळे खूप मोठा त्रास होतो आहे गं मला समजत नाही आहे गं, काय करू मी. तेवढ्यातच धावत पळत सचिनही तिथे पोहोचलेला असतो. सचिन जेव्हा तिथे पोहोचतो तेव्हा सचिन बोलायचा प्रयत्न करत असतो की मी एका कलिगसोबत होतो, पण त्याचं बोलणं ना बिलकुलही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आता अस्मिता नसते, कारण त्यांनी स्वतः हे सगळं डोळ्यांनी पाहिलेलं असतं. आता पुढे येऊन इकडे कल्पना देखील बोलत असते की तू तर ना काहीच बोलूच नकोस रे सचिन, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, तू ना अपेक्षाभंग केलायस आणि माझ्या मुलीच्या जवळ जरी यायचा प्रयत्न केलास ना तरी हिंमत तुझी मागे हो, असं बोलून आता कल्पना सचिनला मागे करते. तर तेवढ्यातच प्रतापही तिथे येतात. प्रताप यांना रूमपर्यंत आवाज जातो. ते विचारतात की नेमकं काय झालं आहे ते. मग आता प्रताप जेव्हा तिथे येतात तेव्हा विचारतात तेव्हा मात्र आता नाईलाजास्तव कल्पनाला सगळं काही सांगावं लागतं. आता कल्पना या सगळ्या गोष्टी सांगू लागते. कल्पना जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते ना अस्मिता खूप जास्त रडत असते. प्रताप यांना आता कल्पनाला नाईलाजास्तव सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात, कारण सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे, कारण या माणसाला पाठीशी घालून काही उपयोग नाही आहे हे सुद्धा आता माहिती होतं. इकडे आता अस्मिताही खूप जास्त रडत असते आणि तिला त्रास होत असतो, तिच्या छातीतही दुखत असतं. ती बाबांना आपल्या सांगते की बघितलं का, तुम्हाला माहीत नाही तुमचा हात जावई किती गुण उधळतोय तो, त्याने तर ना आज सीमा पार केली आहे. आपल्याला घरी सांगितलं आहे की तो मिटिंगला जातो आहे आणि तो एका मुलीसोबत बाहेर होता, गर्लफ्रेंडसोबत, असं देखील आता ती म्हणू लागते. प्रताप जेव्हा हे ऐकतो तेव्हा त्यालाही धक्का बसतो. प्रताप म्हणतात की अरे काय सचिन, काय ऐकतोय मी हे सगळं, अरे तू इतका चांगला माणूस, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही आहे रे आम्हा लोकांना, आणि तू हे काय करून बसला आहेस, असं आता प्रताप बोलू लागतात. तेवढ्यातच सायली आणि अर्जुन तिथे येतात. सायली आणि अर्जुन आल्याबरोबर लगेच अस्मिताकडे धावत जातात, कारण अस्मिताची अवस्था खूप जास्त नाजूक होती. तिला आता तिचंसुद्धा जमत नव्हतं. सायली हे पाहते. सायली लगेच धावत जावत अस्मिताकडे जाते. अस्मिताला विचारते, अस्मिताताई काय झालं आहे, बोला ना अस्मिताताई, काही त्रास होतोय का. तर त्याच वेळेला आता त्रास तर या माणसाचा होतोय, अस्मिता बोलून जाते. काय झालं आहे सांगा ना. तर आता सायली जी आहे ती कल्पनाला सुद्धा विचारते, काय झालं आहे बोला ना आई, काय घडलं आहे नेमकं. त्याच वेळेला आता कल्पना बोलते की आताच हा जर निर्लज्ज झाला असेल ना तर आता मलाही निर्लज्ज व्हावं लागेल आणि माझी पायरी सोडून आता मला बोलावंच लागेल. असं म्हटल्याबरोबर आता सगळी कहाणी जी रस्त्यात घडलेली होती ती सगळी कहाणी कल्पना सांगू लागते आणि ती म्हणत असते की अगं आम्ही शॉपिंगला गेलेलो असताना आम्ही रोड क्रॉस करत होतो आणि तिथेच आम्हाला ना हा सचिन एका गर्लफ्रेंडसोबत त्याच्या दिसला आहे आणि त्याचं रस्त्यावरच किसिंग आणि नको नको ते चाळे सुरू होते.
ही गोष्ट जेव्हा आता अर्जुन समोर घडते तेव्हा अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो. कारण अर्जुनसाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप जास्त मायने करत होत्या. कारण याआधीसुद्धा अर्जुनने त्या सचिनला रंगेहात पकडलं होतं, तेव्हा त्याला धमकीही दिली होती. पण तरीसुद्धा हा सचिन त्यात चुका करत होता. आणि जेव्हा या सगळ्या चुका आता त्याच्या नजरेत आलेल्या होत्या तेव्हा मात्र आता त्याने ठरवलं होतं की नाही, आता या माणसाला आपण असं सहजासहजी सोडायचं नाही. म्हणूनच आता सायलीला सुद्धा धक्का बसतो. सायली आता अस्मिताला बोलत असते, म्हणजे मला सांगा अस्मिताताई, तुम्ही जेवढे दिवस विचार करताय मागे सुद्धा तुम्ही ह्यांना पाहिलं होतं बरोबर ना? म्हणजे तुम्ही तेव्हाही मला म्हणाला होतात की तुम्ही एका हॉटेलमध्ये यांना पाहिलं आहे. ती गोष्ट खरी आहे का? म्हणजे तसंच घडलं आहे का? हो हो, ती गोष्ट खरी आहे. पण एखादा माणूस चूक करतो तर ती सारखी सारखी करतो. पण तीच मुलगी होती की अजून कोणी, असं देखील आता अर्जुन विचारतो. कारण एखादा माणूस जेव्हा ना अशा या सगळ्या प्रसंगात घुसलेला असतो ना, तर तेव्हा ना तो एकच काम करत नाही, तो वेगवेगळ्या मुलींना फिरवतो. तसंच काहीसं अर्जुनला वाटतं. म्हणून अर्जुन त्याला ठामपणे विचारतो. तर दुसरीकडे मात्र आता कल्पनाला त्याला जावई म्हणायचं सुद्धा लाज वाटत असते. कारण तिच्या 2 जीवांच्या मुलीशी तिने जो काही खेळ केलेला असतो ना तो भयंकर असतो. आणि त्याचमुळे ना आता खूप जास्त राग येत असतो. रस्त्यावरचा तो घडलेला प्रसंग अस्मिताच्या नजरेसमोरही हटत नसतो. सारखं तिला तेच वाटत असतं. आणि त्यामुळेच ना आता तिचं टेन्शन जे आहे ते प्रचंड वाढत असतं. एकतर ती प्रेग्नेंट आहे आणि त्यामध्ये हा होणारा त्रास. त्यानंतर आता अस्मिता ठरवते की या माणसाला जाब तर विचारायलाच हवा. असंच कसं सोडून चालायचं या माणसाला? आणि म्हणूनच अस्मिता पुढे सरसावते. आणि अस्मिता आता जागेवरनं उठते, स्वतःची हिंमत एकवटते. कारण आता ना तिला जो काही त्रास होत होता ना तो भयंकर होता. कारण आता या सगळ्या प्रसंगात ती प्रेग्नेंट असताना तिला तिच्या नवऱ्याची सगळ्यात जास्त गरज लागणार होती, त्याची साथ लागणार होती. पण आज तोच नवऱ्यानं एका दुसऱ्या मुलीच्या गळ्यात मिठा मारत होता. या सगळ्या गोष्टी खूप जास्त त्रासदायक होत्या. अर्जुन तर एकदमच बेचैन झालेला असतो. कारण अस्मिताची अवस्था आणि या सगळ्या गोष्टींना त्याला नको नकोशा झालेल्या असतात. कारण बिचारी अस्मिता प्रेग्नेंट आहे आणि ती या सगळ्याचा त्रास करून घेते. आता प्रतापही आता खूप जास्त त्या सचिनवर आरोप करत असतात. आणि तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, तू एवढे दिवस बाहेर असायचास, आम्हाला असं वाटलं की सगळं काही व्यवस्थित असेल. मग आता अस्मिताही उठते आणि अस्मिता डायरेक्टली त्या सचिनच्या समोर जाते आणि त्या सचिनला जाब विचारू लागते. सचिनला म्हणत असते की काय रे, तुला काय वाटतं, तू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या आहेस त्याला मी सहजासहजी माफ करेन? सचिन, मला एकच गोष्ट सांग रे, तुझ्यासाठी तुझी वाट बघत कित्येक वर्ष मी इथे थांबले. का तर माझा सचिन कॅनडावरनं माझ्यासाठी कधीतरी येईल आणि तू हे सगळं दाखवायला आलास? अरे इथे मीही एकटी होती रे, मीही काही करू शकले असते. पण माझं तुझ्यावरचं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी शांत होते. मला सांगणार आहे, माझ्यात काय कमी होती? जे त्या मुलीमध्ये तू पाहिलंस त्या सगळ्या गोष्टी माझ्यात नव्हत्या का? मी ब्युटिफुल नाही आहे का? सांग ना, मी तुला का आवडत नाही? असे अनेक प्रश्न ना ते विचारून त्याला भंडावून सोडते. बरोबरच आहे तिचे जे प्रश्न तिला पडलेले होते ते. कारण ती आता स्वतःहून अनुभवत होती ना या सगळ्या गोष्टी. कारण तिला त्रास होत होता आणि तो त्रास ना ती शब्दात मांडू शकत नव्हती. इतका भयानक त्रास तिला होत होता. ती अक्षरशः त्याला कॉलर धरत त्याला बोलते, दे माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. मी तुझ्याकडनं प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा करते. मला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आता एवढं सगळं होऊनही आता लिमिट क्रॉस करत असतो. म्हणतो मी एका कलिगसोबत होतो त्यावेळेला मात्र आता अर्जुनचं जे डोकं आहे ना ते सटकतं. अर्जुन लगेच त्याची कॉलर धरतो, त्याला दे दनादन सनकनी कानाखाली वाजवतो. जशी त्याने सनकनी कानाखाली वाजवली आहे बरोबर आता त्याचे केस आणि तो सैरावैरा होतो सचिन म्हणतो की माझं ऐक. पण आता सचिनचं ऐकण्याच्या परिस्थितीत अर्जुन नसतो. अर्जुन आता खुलासा करत म्हणत असतो की हे बघा,
हे आधीसुद्धा मी पाहिलं होतं. हे आताही मी तुम्हाला सांगतोय की खूप भयंकर आहे, कारण ह्याला आधीसुद्धा मी पाहिलं आहे एका मुलीसोबत. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का कल्पनाला बसतो आणि कल्पना म्हणते की या सगळ्या गोष्टी तू आधी का नाही सांगितल्यास अर्जुन, तुला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या तर. आणि तेवढ्यातच ना आता पुन्हा एकदा कॉलर धरून त्याला जाब विचारायला तो जाणार, तितक्यातच समोर ना आता मात्र पूर्णा आजी आलेली असते आणि पूर्णा आजी आल्यानंतर सगळीच जण शांत बसतात. आता पूर्णा आजी काय स्टँड घेईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.